मालेगावातील मोटारसायकल चोरी करणारे चोरटे स्थानिक गुन्हे शाखेचे जाळ्यात, चोरीच्या 11 मोटारसायकल हस्तगत। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांचे पथकातील अधिकारी व अंमलदार हे नावघड मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास करीत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की मालेगाव शहर व नाशिक जिल्ह्यातील खेड्यापाड्यांमधून चोरी केलेल्या मोटारसायकल कमी किमतीच्या भावात विक्री करण्यासाठी काही संशयित मालेगाव तालुक्यातील सोयगाव येथे येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती। त्यावरून पोलीस पथकाने सोयगाव तालुका मालेगाव परिसरात सापळा रचून खालील संशयितांना ताब्यात घेतला आहे। संदीप सोमनाथ वाघ वय 21 वर्ष, पवन निवृत्ती कदम वय 20 वर्ष, विधी संघर्षितग्रस्त नदी मोहम्मद नासिर अहमद। ताब्यात घेतलेले वरील संशयितांचे कब्जात मिळून आलेल्या होंडा युनिकॉर्न मोटारसायकलचे कागदपत्रांबाबत विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली। त्यांना विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यांनी सदरची मोटारसायकल पवारवाडी मालेगाव परिसरातून चोरी केल्याची कबुली दिली आहे। यातील ताब्यात घेतलेल्या आरोपींचे कब्जातून चोरीच्या 3 हिरो स्प्लेंडर, 2 होंडा युनिकॉर्न, 1 हिरो एफ डिलक्स, 1 यामाहा RX 100, 1 होंडा शाईन, 1 सुझुकी ॲक्सेस, 1 पेशन प्रो, 1 हिरो ड्युएट अशा एकूण चोरीच्या 11 मोटारसायकल किंमत रुपये 4,60,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। मोटरसायकल चोरीच्या संदर्भात गुन्ह्यामध्ये वाढ झालेली आहे। यामुळे LCB आणि स्थानिक पोलीस यांनी संयुक्तपणे सध्या अभियान सुरू करण्यात आलेलं आहे। याच्या अंतर्गतच मालेगाव तालुक्यातील सोयगाव या ठिकाणी काही संशयित मोटरसायकल विक्री करण्यासाठी येणार आहे अशी माहिती मिळाल्यानंतर LCBने या बाबतीमध्ये ट्रॅप लावून 3 लोकांना अरेस्ट केलेले आहे। त्यामध्ये संदीप सोमनाथ वाघ, पवन निवृत्ती कदम आणि एक अल्पवयीन मुलगा आहे। यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून जो 11 मोटरसायकली मिळवण्यामध्ये यश मिळालेलं आहे। या विविध ठिकाणी याच्याबाबतचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। LCB याबाबतचा पुढील तपास। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।